बदलापुरात निवडणुकींचा वारा आता वेग धरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बदलापूर पश्चिम भारत कॉलेज येथे झाला शिवसेना या राजकीय पक्षामध्ये मोठा पक्षप्रवेश. राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत खूप उत्साहात पक्षप्रवेश. स्थानिक राजकारणात रोजच नवनवीन घडामोडी होत असून यंदाची निवडणूक खूपच लक्ष वेधून घेणारी आहे. ह्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे, माजी नगराध्यक्ष श्रीधर पाटील, वरुण म्हात्रे, सपना कुडेकर सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते व त्यांनी उत्साहात शिवसेनेत कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. ह्या पक्षप्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी अधिकच मजबूत झालेली आहे. राजकारणी समीकरणे ह्या प्रवेशामुळे बदलण्याची दाट शक्यता आहे. ह्यावेळेस अनेक माध्यमांनी साधला मान्यवरांशी हा खास संवाद. प्रभाग क्रमांक 3 मधून 2 युवा चेहऱ्यांना यंदा संधी मिळाली आहे. कशा प्रकारे एकंदरीत विकास कामं असणार आहे आणि काय सांगाल एकंदरीत? प्रभाग क्रमांक 3 हा तुम्हाला माहित असेल की पूर्वेचे जे किंग ऑफ किंग म्हणजे बदलापूर शहरामध्ये जे राजकीय नेतृत्व असतं त्या नेतृत्वातले 2 लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडणूक लढवतात आणि त्या दोघांसमोर हे दोन युवा नेतृत्व निवडणूक लढवतोय. नक्कीच या विभागातली जनता त्यांना कंटाळलेली आहे. या विभागात बरीचशी विकासाची कामं ही पेंडिंग आहेत आणि नक्कीच ती करण्यासाठी हे 2 युवा नक्कीच या प्रभागामध्ये चमत्कार करतील. जी आश्वासनं आता आम्ही त्यांना दिलेली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही आम्ही गटनेते श्रीधरजी पाटील आणि मी घेतलेली आहे. नक्कीच या लोकांनी या दोघांवर विश्वास ठेवून जे आता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या त्यांच्यावर विश्वास ठेवून यांना दोघांना मोठ्या मताधिकाने निवडून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे. नक्कीच बदलापूरचा विकास तुम्हाला माहिती असेल शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे. नक्कीच 80% वर निधी हा या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आताचे नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस सुद्धा आमचे महायुतीतले मुख्यमंत्री ते सुद्धा आम्हाला प्रत्येक फाईलवर सही करण्याची मदत करत असतात. पण ही गटर वॉटर मीटर ही जी लोकांना 24/7 सेवा देतील अशा लोकप्रतिनिधींचे आणि नक्कीच हे दोघं 24/7 इथल्या जनतेला सेवा देतील. कधी रात्री फोन करा, अपरात्री फोन करा, नक्कीच त्यांच्यासाठी सेवेसाठी धावून जातील. म्हणून आम्ही सर्व लोकांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की यांच्या पाठीशी उभे राहून मोठ्या मताधिक्याने या प्रभागांना त्यांना निवडून द्या. सर, उपमुख्यमंत्र्यांची देखील आज भेट झाली. काय नेमकी चर्चा झाली या संदर्भात? बदलापूर शहरात एक पूररेषेची खूप मोठी एक समस्या आहे. त्यामुळे रिडेव्हलपमेंटला खूप अडचणी निर्माण होतात. काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या विकसित करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. काही ठिकाणी तर उंचावरच्या भागात सुद्धा पूररेखा आखली गेलेली आहे. त्याच्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही. अशा परिस्थितीमध्ये शासन आता त्या ठिकाणी एक समिती गठीत करणार आहे तज्ज्ञ लोकांची आणि ते अहवाल पाठवणार बाबा यात काय रिफॉर्म्स केले पाहिजेत, काय कंडिशन्स अटी शर्ती असल्या पाहिजेत आणि ती समिती लवकरात लवकर गठीत करावी असं मी त्यांना विनंती करण्यासाठी आम्ही त्याची भेट. युवा म्हणून काय सांगशील, कशा प्रकारे विकास कामं असतील आणि काय नेमकं विजन असणार आहे? नक्कीच शिवसेना बदलापूरच्या शाखेने आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिलेली आहे, जी उमेदवारी मला मिळाली त्याचा मला अभिमान आहे आणि नक्कीच त्या गोष्टीचं सोनं करणार आणि माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून मी जनतेचे जे काही प्रश्न असणार, त्यांच्या मूलभूत सुविधा असतील, त्यांच्या सुखादुःखात सहभागी होऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि अशा मी अपेक्षा करतो. आणि अजून दादा आणि मी आम्ही दोघं जसं इथे म्हणजे आम्हाला उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर खूप लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला. लोक समोरून यायला लागली. सत्संगविहासारखा परिसर जिथे पाणी भरतं म्हणजे अक्षरशः महिला मगाशी बोलताना रडत होत्या की म्हणजे पाऊस जेव्हा पडतो तेव्हा आपण लोक सुखात झोपतो, थंड वातावरण होतं, पण ते लोक जागे राहतात का आमच्याकडे पाणी भरू शकतं का, आम्ही सगळं बांधून ठेवतो. म्हणजे ही परिस्थिती आज आम्हाला बदलायची आणि नक्कीच वामनदादांच्या साथीने आम्ही ती बदलू. हा मी तुम्हाला शब्द देते.